माझं नाव माधव. माझं वय 23 वर्ष होतं. माझ्या लग्नाची आज पहिली रात्र होती. माझं लग्न खूपच साध्या परिस्थितीत झालं होतं. लग्नाला खूप मोजकेच पाहुणे आले होते आणि आज खोलीत माझी बायको अगदी नटून थटून माझी वाट बघत बसलेली होती. पण माझ्या नववधूकडे जाण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. मी ज्या घरात राहत होतो ते माझं स्वतःचं घर नव्हतं. मी तर माझ्या आत्याच्या घरात राहत होतो. माझ्या आई वडिलांचे 3 वर्षापूर्वी एका अपघातात निधन झाले होते. तेव्हापासून मी एकटाच होतो. आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. तेव्हापासून मी एकटाच होतो. आई बाबा गेल्यानंतर माझ्याजवळ राहायला घरही नव्हते. माझ्या आत्याच्या नवऱ्याचं खूप वर्षापूर्वी निधन झालं होतं आणि माझी आत्या पण एकटीच होती. त्यामुळेच आत्या मला म्हणाली की तू माझा मुलगा होऊन माझ्या घरातच राहा. मला देखील घराची गरज होती आणि आत्याला आधाराची गरज होती. मी आत्याचा भाचा होतो. त्यामुळे मी मनात कोणती शंका न ठेवता तेथे राहायला आलो. मी गेल्या 3 वर्षापासून त्या घरात राहत होतो. तेथे आत्या आणि आत्याची लहान मुलगी राहत होती. मी जेव्हा त्याच्या घरी राहायला गेलो तेव्हा तिच्या मुलीचे वय फक्त 13 वर्ष होते आणि मी तिला अगदी लहान मुलीप्रमाणे समजायचो. परंतु ती 13 वर्षाची मुलगी आज 3 वर्षानंतर 16 वर्षाची होऊन नववधूच्या वेशात माझ्या खोलीत बसली होती. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझं लग्न एका 16 वर्षाच्या कमी वयाच्या मुलीसोबत होईल. माझी नववधू खोलीत बसलेली होती आणि मी बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर बसलो होतो आणि आत्या कदाचित झोपायला गेली होती. थोडेफार पाहुणे आले होते. ते देखील आपापल्या घरी परत गेले. परंतु मी या विचाराने खूप अस्वस्थ होत होतो की मी खोलीत जायला हवे की नाही. माझ्या मनाला हे अजिबात पटत नव्हतं की मी एका 16 वर्षाच्या मुलीजवळ जाऊन नवरा होण्याचा अधिकार गाजवावा, कारण की ती वयाने खूप लहान होती. मी फक्त आत्याच्या सांगण्यावरूनच हे लग्न केलं होतं. हां, जर ती वयाने जरा मोठी असली असती, म्हणजे 16 वर्षाऐवजी 18-19 वर्षाची, तर मी देखील या लग्नामुळे खुश झालो असतो, कारण की ती खूपच चांगली मुलगी होती. मला प्रॉब्लेम फक्त आणि फक्त पल्लवीच्या कमी वयामुळे होता. यापेक्षा जास्त मला कोणताच प्रॉब्लेम नव्हता. परंतु आत्याने या लग्नासाठी मला अशा प्रकारे इमोशनल ब्लॅकमेल केलं की मी नकार देऊ शकलो नाही. मी तर आत्याला हे देखील सांगितलं होतं की मी आता सध्या पल्लवीसोबत फक्त साखरपुडा करतो. मग जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तू आमचं लग्न लावून दे. परंतु आत्या म्हणाली की नाही, मला तिचं आजच लग्न लावून द्यायचं आहे. मला आत्याची ही गोष्ट काही समजली नाही, कारण आम्ही तर एकाच घरात राहत होतो. असं नव्हतं की पल्लवीला लग्न करून दुसऱ्या घरात जायचं होतं. सध्या लग्न न करण्याबाबत माझं फक्त इतकंच म्हणणं होतं की जसे इतर पती पत्नी एकत्र राहून त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करतात, तशी सुरुवात आम्हाला आता करता येणार नाही. जेव्हा पल्लवी 18-19 वर्षाची होईल तेव्हाच आम्ही आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात करू, कारण की इतक्या कमी वयाच्या मुलीसोबत लग्न करणं हे माझ्या मनाला अजिबात मान्य नव्हतं. आणि असं करणं म्हणजे कायदेशीर गुन्हा आहे हे मला माहीत होतं. त्यामुळेच आत्याने पण शांतपणे कुणालाही न सांगता अगदी विश्वासातल्या माणसाच्या उपस्थित आमचं लग्न लावून दिलं. कारण की जर पोलिसांना या लग्नाविषयी समजलं असतं तर त्यांनी आम्हाला अटक केली असती, कारण की आता या अशा बालविवाहावर कठोर कारवाई केली जाते. म्हणून मी देखील असं अल्पवयीन मुलीसोबत लग्न केल्यामुळे खूपच घाबरलेलो होतो. जर याबद्दल कुणाला समजलं असतं तर माझं करिअर पूर्णपणे बर्बाद झालं असतं. जर कोणी पोलिसात जाऊन तक्रार नोंदवली की मी एका अल्पवयीन मुलीसोबत लग्न केलं आहे तर नक्कीच मला शिक्षा मिळणार होती. मी याचाच विचार करत हॉलमध्ये सोफ्यावर बसलो होतो की तेवढ्यात आत्या तिच्या खोलीतून बाहेर आली आणि माझ्याकडे हैराणीने बघत म्हणाली, तू अजूनही तुझ्या नवरीजवळ गेला नाहीस? ती तुझी वाट बघत आहे, माहीत नाही का? पण आत्याच्या तोंडून हे बोलणं ऐकून मला खूपच विचित्र वाटलं. मला समजत नव्हते की मी यावर आत्याला काय उत्तर द्यावे. मी आत्याला कसं सांगू शकत होतो की मला माझ्या नवरीजवळ जायचं नाही. जर ती खरंच नवरी होण्याच्या योग्यतेची असली असती तर मला तिच्या जवळ जायला काहीच हरकत नव्हती. परंतु ती तर वयाने खूप लहान होती आणि तिचं वय तर आता शिकण्याचं, खेळण्याचं होतं. मी आत्याला सांगितले की माझी तब्येत थोडी ठीक नाहीये. तेव्हा आत्या म्हणाली की कोणताही बहाणा चालणार नाही, तुला नवरीजवळ जावंच लागेल. मी खूप आशेने माझ्या मुलीचं लग्न तुझ्यासोबत लावून दिलं आहे. तू अशा प्रकारे माझ्या मुलीचा तिरस्कार करू शकत नाही. तिला तुझ्यापासून लांब ठेवू शकत नाहीस. आता तिला लांब ठेवण्याचा प्रश्न कुठे होता? आत्याला कदाचित माझं म्हणणं समजत तर होतं,
परंतु ती समजून घ्यायला तयारच नव्हती. नाईलाजाने मला तिथून उठून पल्लवीजवळ जावं लागलं. जसा मी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा बघितलं की पल्लवी तर नवरीच्या वेशात अगदी व्यवस्थित तयार होऊन बसलेली होती. मला पल्लवीबद्दल खूप वाईट वाटत होतं. फक्त आत्याच्या हट्टामुळे आम्ही दोघं या विचित्र बंधनात अडकलो होतो. परंतु मी मनाशी ठरवलं होतं की जोपर्यंत पल्लवी 18 वर्षाची होणार नाही तोपर्यंत मी तिच्यासोबत काही करणार नाही. मी तिच्या जवळ जाऊन उभा राहिलो, परंतु मी तिच्यासोबत काहीच बोललो नाही. ती नजर खाली घालून बसलेली होती. ती त्या वेळेला इतकी सुंदर दिसत होती की मी तिच्या त्या सौंदर्याला शब्दात सांगू शकत नाही. तिचं वय 16 वर्ष होतं, परंतु तिचा मेकअप अशा प्रकारे केला होता की ती तिच्या वयापेक्षा मोठी वाटत होती. परंतु मेकअपने काय होणार होतं? ती प्रत्यक्षात तर तेवढी मोठी नव्हतीच ना. मग मी कसा काय तिच्यासोबत संबंध ठेवणार होतो? मी शांतपणे उशी उचलली आणि समोर मोठा सोफा होता, तिथे जाऊन झोपू लागलो. तेव्हा ती हैराणीने मला पाहू लागली. मग थोड्या वेळानंतर बोलू लागली की तुम्ही बेडवर झोपा, सोफा खूपच छोटा आहे, तुम्हाला झोपायला त्रास होईल. तिचं बोलणं ऐकून मी हैराण झालो. मला वाटलं की ती माझ्याजवळ यायला घाबरेल, त्यामुळे मी सोफ्यावर झोपण्याचा निर्णय घेतला. परंतु जेव्हा ती स्वतः बोलत होती की मला कसलीच भीती नाही, तेव्हा मला देखील आरामाची गरज होती. मी सकाळपासून खूपच थकलेला होतो. मी उशी पुन्हा माझ्या जागेवर ठेवली आणि झोपण्यासाठी आडवा झालो. परंतु मला जाणवलं की पल्लवी अजूनही बसलेलीच होती. ती माझी वाट बघत होती का? मी तिच्याकडे बघितले तर तेव्हा ती मलाच बघत होती. मग मी तिला म्हणालो की तू चेंज कर आणि येऊन झोप, मला देखील झोप येत आहे. परंतु मला माहीत नाही का असं वाटलं की माझं ते बोलणं ऐकून ती उदास झाली. खरं तर माझं हे बोलणं ऐकून तिला बरं वाटायला हवं होतं. थोड्या वेळानंतर ती वॉशरूममध्ये गेली. मग चेंज करून फ्रेश होऊन ती माझ्या बाजूला येऊन झोपली. मी उठून लाईट बंद केली. परंतु झोपताना माहीत नाही मला काय जाणवत होतं. ती सारखं झोपेमध्ये सरकत माझ्याजवळ येत होती आणि मी मात्र अगदी आरामात शांतपणे तिला पुन्हा तिच्या जागेवर ढकलून द्यायचो. परंतु त्यानंतर पुन्हा ती सरकून माझ्याजवळ यायची. ती कदाचित झोपेत होती किंवा कदाचित तिला झोपेमध्ये असं लोळण्याची सवय होती. ती झोपेमध्ये हे सर्व करत होती, परंतु मी तर जागा होतो ना. तिचं हे वागणं मला खूपच उत्साहित करत होतं. माझ्यासमोर एक मुलगी होती आणि ती देखील अगदी माझ्या हक्काची. जर माझी इच्छा असती तर मी तिच्याकडून माझा अधिकार हक्क वसूल करू शकलो असतो, कारण की मी तिच्यासोबत लग्न केलं होतं. पण मला तिच्यासोबत कोणतेच संबंध ठेवायचे नव्हते. मी खूप दूरचा विचार करत होतो आणि मी योग्य तोच विचार करत होतो. त्यामुळे तिच्यापासून लांब राहणं मला योग्य वाटलं. पूर्ण रात्र मी बेचैन राहिलो. सकाळी मला खूप उशिरा जाग आली. तेव्हा मी बघितलं तर पल्लवी झोपलेली होती. मी आरामात उठलो, घरातून बाहेर निघालो. मी पूर्ण दिवस फक्त बेचैनच होतो. मी कशी तिच्यापासून दूर राहून इतकी वर्षे एका खोलीत घालवू शकतो. मी विचार केला की मी आत्यासोबत बोलेन आणि सांगेन की जोपर्यंत पल्लवी 18 वर्षाची होत नाही तोपर्यंत तिची आणि माझी खोली वेगवेगळी करा. पल्लवी एक गोऱ्या रंगाची खूप सुंदर अशी मुलगी होती. ती एखाद्या बाहुलीप्रमाणेच दिसायची. परंतु मी पल्लवीसोबत जास्त काही बोलायचो नाही. मी 3 वर्षापासून या घरात असं राहत होतो जसं काही मी या घरात उपस्थितच नाही. जवळपास पूर्ण दिवस मी घराच्या बाहेरच असायचो आणि फक्त जेवणासाठी झोपण्यासाठीच घरी यायचो किंवा त्याचं काही काम असेल तर ते काम करायचो. मी उगाचच गरज नसताना घरात बसून राहणारा मुलगा नव्हतो. मी घरातून बाहेर निघायचो ते कामाच्या शोधात. नोकरी तर मला मिळत नव्हती, परंतु मी काही ना काही छोटी मोठी कामे नक्कीच करायचो जेणेकरून काही पैसे हातात येतील. आत्याच्या घरामध्ये माझं आयुष्य अगदी आरामात सुखात जात होते. मित्रांनो, मला लग्न करायला आत्याने हा भाग पाडलं त्याचं कारणही आहे तसं. सांगतो ऐका. एके दिवशी आत्यानं माझ्याकडे अशी मागणी केली ज्याची मी कधीच कल्पनाही केली नव्हती. जेव्हा एके दिवशी माझ्या आत्याची तब्येत थोडी खराब झाली होती तेव्हा तिने मला बोलावलं आणि म्हणाली की आता माझ्या आयुष्याचा काही भरोसा नाही. माझी इच्छा आहे की तू माझ्या मुलीसोबत लग्न करावं. आत्याच्या त्या बोलण्याने अगदी चकित झालो होतो, कारण की तिची मुलगी तर फक्त 16 वर्षाची होती आणि मी 23 वर्षाचा एक धाकट तरुण होतो. परंतु आत्या तर मला खूप दिवस इमोशनल ब्लॅकमेल करतच राहिली. मला नकार देताना देखील खूपच वाईट वाटत होतं, कारण की मी 3 वर्षापासून
आत्याच्या घरात राहत होतो, त्याचं खात होतो. माझ्यावर त्यांचे उपकार देखील होते. आत्याशिवाय माझ्याकडे फक्त एक मामाचं घर होतं आणि तिथे मला दिवस रात्र अपमानित केलं जात होतं. प्रत्येक वेळेला मला घालून पाडून बोललं जात होतं. मला एक बेकार, दुसऱ्यावरून असलेलं वजं असं बोललं जात होतं. त्या मानाने मी इथे अगदी शांतपणे, अगदी शांततेत आणि आरामात राहत होतो. मी याच विचारात होतो की काही ना काही व्यवसाय सुरू करावा आणि जोपर्यंत माझ्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसा जमा होत नाही तोपर्यंत मी आत्याच्या घरी राहील आणि जे थोडीफार पैसे मी कमवत होतो ते पैसे मी माझ्याकडे सांभाळून ठेवत होतो, जेणेकरून जास्तीत जास्त पैसा जमा करून मी त्या पैशातून व्यवसाय सुरू करीन आणि मग त्यानंतर स्वतःचं घर घेईन, नाहीतर भाड्याचं घर घेईन, परंतु स्वतःच्या राहण्याचा बंदोबस्त नक्कीच करेन. माझा जेवणाचा खर्च देखील आत्याच करत होती. माझ्या खाण्यापिण्याचा खर्च तर मी कमावत होतो, ते पैसे देखील मी माझ्याजवळ सांभाळून ठेवत होतो. ही माझी आत्याच होती जिने मला आधार दिला, मला सांभाळलं. तिने कधीच मी बेकार आहे, कोणत्याच कामाचा नाही यावरून टोमणा मारला नाही. मला काही न बोलता, माझ्याकडून काही अपेक्षा न ठेवता मला 2 वेळेचं जेवण दिलं. परंतु आता आत्याने माझ्यासमोर एक अशी गोष्ट ठेवली होती, नाही स्वीकारू शकत होतो आणि नाही नकार देऊ शकत होतो. आत्याचं माझ्यावर इतके उपकार होते की मी तिला नकार देऊ शकलो नाही. जर मी नकार दिला असता तर नक्कीच आत्याच्या घरामध्ये माझ्यासाठी कोणती जागा राहिली नसते, किंवा असंही होऊ शकलं असतं की तिने मला तिच्या घरात तर ठेवलं असतं, पण मी कधीच तिच्या नजरेला नजर मिळवू शकलो नसतो. खूप विचार केल्यानंतर मी या लग्नासाठी होकार दिला. परंतु माझी अट ही होती की आता सध्या साखरपुडा करून घेऊ आणि लग्न 2-3 वर्षानंतर होईल. परंतु आत्या म्हणाली की नाही, साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी होईल. मी म्हणालो, आत्या, असं देखील काही आभाळ कोसळलं नाही की इतक्या लवकर लग्न व्हावं. मी कुठेच पळून जाणार नाहीये. तेव्हा आत्या बोलू लागली की कुणाचा काही भरोसा नाही. जर तुला दुसरी मुलगी आवडली आणि तू माझ्या मुलीसोबत साखरपुडा मोडलास, तिला सोडलं आणि दुसऱ्या मुलीच्या मागे लागला तर मी काय करणार? कारण की तू तर आता तरुण आहेस. कोणती मुलगी तुला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात फसवू शकते आणि मग माझ्या मुलीचे तर आयुष्य बर्बाद होऊन जाईल. तू विचार करशील की फक्त एक साखरपुडाच तर झाला आहे. एक साखरपुडा मोडणं तुझ्यासाठी अगदी सोपं आहे. त्यामुळेच माझी इच्छा आहे की तुझं लग्न देखील आताच व्हावं. आत्याने तर चारही बाजूने माझा रस्ता बंद केला होता. तिची भीती, तिचं बोलणं तिच्या जाग्यावर अगदी बरोबर होतं. प्रत्येक आईला ही भीती असतेच की तिच्या मुलीचं काय भविष्य असेल. पल्लवी लहान होती आणि हे देखील शक्य होतं की मी इतर कोणाच्या प्रेमात पडून तिच्यासोबत लग्न करू शकलो असतो, कारण की मी कामानिमित्त मुलीसोबत नक्कीच बोलायचो. त्यांच्यासोबत माझी चांगलीच ओळख होती. असंही होऊ शकतं की त्यापैकी कोणीतरी मला चांगली वाटेल आणि मी माझा विचार बदलेल. खूप जास्त विचार केल्यानंतर मी पल्लवीसोबत लग्न करायला होकार दिला, कारण की माझ्याजवळ राहण्यासाठी दुसरी कोणतीच जागा नव्हती. म्हणून मी पल्लवीसोबत लग्न करणं योग्य मानलं आणि त्यालाच माझं नशीब समजलो. विचार केला, फक्त अजून काही वर्ष वाट पाहतो, मग सर्व ठीक होईल. मग मी माझं आयुष्य पल्लवीसोबत अगदी आरामात घालवेन. किंवा असंही होऊ शकतं की काही वर्षांनी पल्लवीचं मन बदलेल आणि तिचे हे लग्न मोडेल. मग तर माझा मार्ग आपोआपच मोकळा होईल. परंतु पल्लवीचं वागणं तर मला दुसरंच काहीतरीच दर्शवत होतं. मला जाणवलं, बहाण्याने माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होती. मग मला वाटलं, कदाचित हे सर्व तिला आत्यानंच शिकवलेलं असेल. तिनेच पल्लवीला समजावलं असेल की कशाही प्रकारे तू तुझ्या नवऱ्यासोबत संबंध निर्माण कर, जेणेकरून तू लवकरात लवकर गरोदर होशील आणि मग तुम्ही दोघं एका मजबूत नात्यामध्ये अडकून जाल. आत्याच्या त्या विचारावर मला खूपच राग येत होता. तिला तिच्या मुलीच्या तब्येतीची अजिबातच पर्वा नव्हती. फक्त तिला तिचा हेतू साध्य करायचा होता. मी कुठे पळून तर जाणार नव्हतो ना. परंतु काही महिन्यानंतर माझा हा विचार देखील चुकीचा ठरला की हे सगळं पल्लवीला आत्यानेच शिकवलं होतं. मला जाणवलं, पल्लवी तर स्वतःच अशा प्रकारची मुलगी आहे की तिचे विचार वेळेआधीच खूप मोठे आहेत. ती प्रत्येक वेळेला सोशल ॲपचा वापर करायची आणि कदाचित त्यामुळेच तिला शारीरिक संबंधाबद्दल सर्व काही माहीत होतं आणि तिच्या आतमध्ये तशा भावना निर्माण झाल्या होत्या. आणि मी तर तिचा हक्काचा नवरा होतो. त्यामुळे ते विचार करत होते की मी लवकरात लवकर तिच्याजवळ यावं. या वयाच्या मुलीच्या हॉर्मोन्समध्ये खूपच बदल होत असतात आणि त्यांना ही इच्छा खूपच जास्त होत असते. त्यामुळेच ते अगदी बिनधास्तपणे माझ्यासमोर तयार होऊन यायचे आणि मला
तिच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचे, परंतु मला तिच्या त्या वागण्याचा खूपच राग यायचा. कायद्याने मला भीती देखील होती की मी पकडलो गेलो तर, कारण की कायद्याने हा गुन्हा होता आणि जर कोणी चुगली केली तर मी जेलमध्ये देखील जाऊ शकतो. मी हे पण बघितलं की पल्लवीची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली होती. तिला ह्या गोष्टीचे खूपच डिप्रेशन होतं की मी तिच्या जवळ जात नाही. परंतु एके दिवशी तर आदत झाली, जेव्हा तिने स्वतः माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला. मी तिला झिटकारलं तेव्हा ती रडू लागली आणि म्हणाली की मी तुमची बायको आहे, तुम्ही माझ्यापासून लांब का राहता. तेव्हा मी तिला म्हणालो, तू पहिले तुझे वय बघ, मग हे सर्व बोल. माझा राग खूपच वाढला होता. मी तिला खूप जास्त ओरडलो आणि घर सोडून निघून गेलो. 2 दिवस मी घराच्या बाहेरच राहिलो आणि माझा मोबाईल ऑफ देखील होता. मी मित्राच्या घरी राहिलो. मला खूपच टेन्शन आलं होतं. घरी परत आलो तेव्हा त्या टेन्शनमध्ये होती. बोलू लागली की मला माहीत होतं की तू माझ्या मुलीला सोडून जाशील. मला हीच भीती होती. मी बघितलं की पल्लवीचा रंग फिका पडला होता. तिची तब्येत ठीक वाटत नव्हती. ती कदाचित मी घर सोडून गेल्यामुळे खूपच टेन्शनमध्ये होती. मला पहिल्यांदाच माझ्या चुकीची जाणीव झाली. मी त्याला खोटं सांगितले की मी 2 दिवसासाठी कामानिमित्त शहराच्या बाहेर होतो. पण मला पल्लवी खूपच शांत वाटत होती. मला स्वतःवरच खूप लाज वाटू लागली. मला तिच्यासोबत हे असं वागायला नको पाहिजे होतं. मी खोलीत गेलो तेव्हा पल्लवी तिची उशी उचलून सोफ्यावर जाऊ लागली. कारण की त्या दिवशी रागात मी तिला खूप काही बोललो होतो की आजपासून ती बेडवर झोपणार नाही, नाहीतर मी खोलीतून बाहेर जाईन. मला माझं बोलणं आठवलं तेव्हा मी पल्लवीला आवाज दिला. माझ्या त्या आवाजावर ती जरा दचकली आणि म्हणाली, प्लीज खोलीतून बाहेर जाऊ नका, मी सोफ्यावरच झोपत जाईन. तिचं ते बोलणं ऐकून मला खूपच वाईट वाटलं. मी दीर्घ श्वास घेतला आणि उठून पल्लवी जवळ गेलो. तिचा हात पकडला आणि तिला बेडवर बसवलं आणि म्हणालो, आय एम सॉरी, मी रागामध्ये तुला खूप काही वाईट बोललो. मी जरासा प्रेमाने बोलल्यामुळे ती रडू लागली. तिने रडत रडत मला मिठी मारली. या वेळेला मी तिला स्वतःपासून लांब केलं नाही, उलट मी तिला स्वतःच्या मिठीत घेतलं, कारण की ती रडत होती. ती म्हणाली, मला माहीत आहे की मी तुम्हाला अजिबात आवडत नाही. आईच्या बोलण्यामुळे तुम्ही हे लग्न केलं आहे. तिच्या त्या बोलण्यावर मी तिची मान वर केली आणि म्हणालो की तू मला खूप आवडतेस. तुझ्यापासून लांब राहणं मला खूपच मुश्किल वाटतंय, पण तुझ्याजवळ मी येऊ शकत नाही, कारण की तू अल्पवयीन आहेस. मी तुला इतक्या लहान वयात कोणत्याही अडचणीत टाकू इच्छित नाही. पल्लवीला मी आज माझी प्रत्येक अडचण सांगितली. मला वाटलं की माझं हे बोलणं ऐकून ती जरा निर्धास्त होईल, परंतु ती टेन्शनमध्ये येऊ लागली. असेच काही दिवस निघून गेले. तेव्हा मला पल्लवीचं पोट वाढताना आणि चेहऱ्याचा रंग बदलताना दिसू लागला. आत्या देखील खूप दिवसापासून शांत शांत होती. मी आत्याला पल्लवीबद्दल सांगितलं की हिला डॉक्टरकडे घेऊन जा. तेव्हा आत्या बोलू लागली की मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेली होती आणि तिला औषध देत आहे. काही दिवसानंतर आत्याचीच तब्येत खूप जास्त बिघडली. जोपर्यंत मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो तोपर्यंत तिने तिचा श्वासच सोडला होता. तो धक्का पल्लवीसाठी देखील खूप मोठा होता. त्या वेळेला मीच तिला सावरलं होतं, परंतु आता मला जाणवलं होतं की तिचं पोट दिवसेंदिवस वाढतच आहे. मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी तिचं चेकअप केलं. तेव्हा डॉक्टरने मला जी गोष्ट सांगितली त्यामुळे मी तर पूर्ण हादरलोच. डॉक्टर बोलू लागले की तुमची बायको 5 महिन्याची गरोदर आहे. हे ऐकून तर माझं डोकंच चक्रावलं. मी जिला लहान मुलगी समजत होतो तिच्या जवळ जात नव्हतो. तिने इतक्या लहान वयात असे संबंध निर्माण केले होते आणि तिचा गुन्हा माझ्यापासून लपवण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं होतं. आत्याचा तो गोलमाल मला आता समजला होता. पल्लवीचं माझ्याजवळ येणं मला आता समजलं होतं. माझं डोकंच फिरलं की इतक्या लहान वयात पल्लवी हे सर्व कसं काय करू शकत होती. डॉक्टर बोलू लागला की तुमची बायको अल्पवयीन आहे, तिची खूप काळजी घ्या, नाहीतर डिलिव्हरीच्या वेळेला तुम्हाला अडचणी येऊ शकतात. मी जेव्हा घरी परत आलो तेव्हा पल्लवीला खोलीत घेऊन गेलो आणि मी तिला रागाने बेडवर ढकलले. मी म्हणालो की मला माहीत नव्हतं की इतक्या लहान वयात तू असं काही सर्व करू शकतेस. तुला आणि आत्याला मीच सापडलो होतो का तुझंही पाप लपवण्यासाठी. ती रडू लागली आणि म्हणाली, या सर्वात माझा काही दोष नाहीये. माझ्या शाळेच्या टीचरने जबरदस्ती माझ्यासोबत. असं बोलून ती रडू लागली. ती पुढे म्हणाली की
आई मला डॉक्टरकडे घेऊन गेली होती, परंतु डॉक्टरने ऑपरेशनसाठी मनाई केली. म्हणाले की मी तो त्रास सहन करू शकत नाही. हे ऐकून मी तर डोक्याला हातच लावून बसलो. पुढे पल्लवी बोलू लागली, मला घटस्फोट देऊ नका. तुम्ही पाहिजे तर दुसरं लग्न करा, परंतु मला एकटीला सोडू नका. जे झालं त्यात माझा काही दोष नाही. पल्लवी खरंच निरपराधी होती. मी तिच्या त्या स्कूल टीचरवर केस केली. मूल होताच तो आरोपी म्हणून सिद्ध देखील झाला. त्याला शिक्षा देखील झाली. परंतु मी आता पल्लवीला असे एकटीला सोडू शकत नव्हतो, आणि नाही तिच्या मुलाला. तो मुलगा देखील निरपराध होता. मी पल्लवीसोबत त्या मुलाला देखील स्वीकारलं, जो खूप मोठ्या अडचणीतून जन्माला आला होता. तर अशा प्रकारे माझ्यासोबत झालं. तर मंडळीनो, तुम्ही सांगा, मी बरोबर केलं का चूक? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.